हरिओम श्री स्वामी समर्थ. आज आपण हरतालिका व्रत कसं करायचं त्याबद्दल पाहणार आहोत. व्रत करण्याची जागा अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यावरती पाट ठेवून पाटावरती पांढरे वस्त्र ठेवायचे आहेत. जी वाळू आपण पूजेसाठी वापरणार आहोत ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्याचे शिवलिंग बनवून घ्यायचे आहे. त्या बाजूला आपण 5 पर्वत बनवायचे आहेत. त्याचे पंचोपचारपणे पूजा करायची आहे. नागिलीचे पानावरती गौरी आणि गणपतीची पूजा करायची आहे. त्यांना साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. हरतालिकेची पूजा करणार आहोत. महादेवाच्या लिंगावरती आपण 16 झाडाची 16 पाने वापरणार आहोत. प्रथम मी बेलपत्र वाहिलेली आहेत 108. त्यानंतर 16 पाने वाहिलेली आहेत. 16 झाडांची 16 पानं वाहिलेली आहेत. त्यानंतर त्याला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आहे आणि आंब्याच्या पोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवला आहे. आणि त्यानंतर आपण हरतालिकेची ओटी भरून घेणार आहोत. ओटीसाठी गहू वापरलेले आहेत. त्यामध्ये हळकुंड, बदाम, खोबर, एक नाणं, सुपारी असं मी वापरलेलं आहे. बांगड्या पण वापरलेल्या आहे. मंगळसूत्र पण वापरलेलं आहे देवीसाठी आणि एक श्रीफळ वापरलेलं आहे. त्याची मी ओटी भरून घेतलेली आहे. ओटी वगैरे झाल्यानंतर मातेसाठी मी 5 फळांचा नैवेद्य अर्पण केलेला आहे आणि आरती करून घेतलेली आहे. अशी ही माझी हरतालिका पूजा आहे. आपल्यास आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. मेरे सर पर रख दो हाथ, हटाऊं तो हटाया नहीं जा